बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम येथे स्वामी शुकदास महाराजांच्या आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि सतत 3 दिवस असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे समारोहाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। आपण बघू शकतो की महाप्रसादाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। जवळपास 3000 स्वयंसेवकाच्या माध्यमातून हा महाप्रसाद या ठिकाणी सुरू होतोय। परिसरातले जे भाविक असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी सतत 2 दिवस हा महाप्रसादाचा जो तयारी आहे ते त्या माध्यमातून सुरू आहे। आपण जर बघितलं तर या आश्रमामध्ये 60 वर्षाची परंपरा आहे जी ही स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी महाप्रसादाची पंगत असते, महापंगत होत असते आणि 200 क्विंटलची गव्हाची पुरी आणि 100 क्विंटल वांग्याची भाजी अशा प्रकारचा हा महाप्रसाद या ठिकाणी परिसरातल्याच नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या भाविकांना या ठिकाणी वितरित केला जातो। या महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरातून जे भाविक आहेत ते स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त या हिवरा आश्रम मध्ये या ठिकाणी येत असतात आणि महाप्रसादाच नव्हे तर संपूर्ण या 3 दिवस जो भरगच्च कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घेत असतात। आपण जर बघितलं तर ही तयारी जी आहे ती आज सकाळपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। सतत 2 दिवस जी आहे ती महाप्रसादाची तयारी या ठिकाणी सुरू असते। स्वतःहून परिसरातले जे भाविक असतील, महिला असतील, पुरुष असतील, लहान मोठे जे संपूर्ण विद्यार्थी सुद्धा या महाप्रसादाच्या तयारीसाठी या ठिकाणी जोडलेले आहेत। आपण जर बघितलं तर हा महाप्रसाद गेल्या 24 तासापासून या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या जो आहे तो या महाप्रसादाचं वितरण संपूर्ण देशभरातून आलेल्या भाविकांसाठी वितरित केला जाणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।